हे असं वागणार आहेस का आता? मृण्मयी, मला कसं कळणार की मी कोणती गोष्ट करायची आणि कोणती नाही? बोल ना. तुम्ही विचारूच नका ना मग मला काही. डू व्हॉट एव्हर यू वॉन्ट. ही सगळी मृण्मयी आता फक्त तुमचीच आहे. ती डोळे मिटून असं काहीतरी बोलून गेली होती. आपण ऐकत आहात गुंतण्या आतूर फिरुनी या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करते. गुंतण्या आतूर फिरुनी भाग 55. मृण्मयी आत येताच फ्रेश व्हायला वॉशरूममध्ये निघून गेली. कौस्तुभने फोन साईडला ठेवून दिला आणि तिची वाट पाहत तिथेच इकडून तिकडे फिरू लागला. काहीच क्षणांनी ती परतली आणि चेहरा पुसत आरशासमोर आली. तसा तो काही क्षण तसाच तिथेच फिरत राहिला. एक क्षणाला तिच्या मागे येऊन थांबला. चेहरा पुसताना तिच्या लक्षात आलं तो मागे उभा आहे. तो तिलाच पाहत होता आणि त्याच्याशी नजरानजर होताच ती थोडी सतर्क झाली. आणि एवढ्यात न राहून त्यानं दोघातलं अंतर कमी करत तिला पाठीमागून मिठीत घेतलं. त्याचा स्पर्श होताच तिच्या रोमरोमात मात्र सरकन शहाराच येऊन गेलेला. तू तर खूपच सुंदर डान्स केलास मृण्मयी. युअर डान्स वॉज मेस्मरायझिंग यार. तू तिच्या गालाला गाल लावत आणि तिला कडल करत म्हणाला. थँक्यू. ती तिचा चुकलेला हृदयाचा ठोका सावरत म्हणाली. कारण अचानक त्या आरशासमोरच तो तिच्यात हरवू लागलेला आणि त्याच्या प्रत्येक उत्कट स्पर्शासह तिच्या अंगावर एका पाठोपाठ शहारे स्थिरावत होते. पुढच्या क्षणाला त्याने तिला खसकन स्वतःकडे वळवलं आणि तिला अगदी समोर ओढून तिच्या डोळ्यात खोल पाहू लागला. त्याचा मूड आत्ताही वेगळाच वाटत होता तिला. कारण तिला पाहत असताना त्याचा अंगठा तिच्या हनुवटीवरून एकदम ओठांवर नेत अलगद तिच्या ओठांवर फिरवला तशी ती पुन्हा शहारली. तो आता तिच्या ओठांच्या दिशेने झेपावला होता. हळूहळू अंतर कमी होत होतं आणि तो जसजसा तिच्या जवळ येत होता तिचे हार्टबीट्स मात्र वाढत होते. क्षणभर तिची परवानगी न घेताच सुरू झालेला तो विसरलेलाच तिला उत्कटपणे किस करत होता. त्याला तिला विचारायचंही ध्यानात नव्हतं. देहभान विसरू लागलेला तो आणि तरीही एक क्षणाला त्याला एकदम आठवलं. तसा पटकन बाजूला होऊन तिच्या चेहऱ्यावरचे भाव तो पाहू लागला. हे आय एम सॉरी. मी असं डायरेक्ट सुरू झालो. तुला राग नाही ना आला? सॉरी, पण तू अशी समोर आलीस आणि मला सुचलंच नाही काही. सॉरी. इट्स ओके. सॉरी का म्हणताय तुम्ही? ती तिचे वाढलेले हार्टबीट सावरत अगदी हळूवार म्हणाली. हे मृण्मयी, मग आजही चालेल ना? म्हणजे मला तू हवी आहेस आज? त्याने तिच्या नजरेत नजर मिसळून डायरेक्ट तिला केलेल्या प्रश्नाने तिची नजर लाजेने खाली झुकली. काय झालं? तुला नको असेल तर? अहो काय बोलताय? कुठेतरी गडप व्हावं या विचाराने ती जरा तिथून बाजूला झाली आणि बेडवर येऊन बसली. काय झालं? काय बोललो मी? माझं काही चुकलं का? तो तिच्या मागोमाग येऊन तिच्या शेजारी बसला. तिच्या गालात खूपच ब्लश आलेलं. त्याच्या चेहऱ्यासमोर जायलाही ती लाजत होती आणि त्यात तो डायरेक्ट असं काही विचारत होता तशी ती त्याला पाठ करून बसली. ए मृण्मयी, काय झालं? बोल ना. तू बोलल्याशिवाय मला कळेल का यार? आपण नवरा बायको आहोत, पण आधी फ्रेंडही तर आहोत यार. आहोत ना. अहो काही झालं नाहीये. तुम्ही असं काय विचारताय मला? मला लाज वाटते त्या विषयावर बोलायची. म्हणत तिनं तिचा चेहरा दोन्ही हातांमध्ये झाकला. अरे यार, मला वाटलं चिडलीयेस. किती घाबरलेलो मी. ए मृण्मयी, कधीही असं वाटलं की माझं चुकतंय किंवा अति होतंय तर सांगत जा यार. आणि तिकडे काय तोंड करून बसलीयेस? माझ्याकडे बघ ना यार. ऐक ना. तिच्या चेहऱ्यावरचा हात काढण्याचा प्रयत्न करत तो तिला स्वतःकडे वळवण्याचा प्रयत्न करत होता, पण तीही हलेना म्हणताना तो उठून तिच्या दुसऱ्या बाजूला जाऊन बसला.
तशी ती पुन्हा त्याला पाठ करून बसली. अरे यार, हे असं वागणार आहेस का आता? मृण्मयी, मग मला कळणार कसं की मी कोणती गोष्ट करायची आणि कोणती नाही? बोल ना. तुम्ही विचारूच नका ना मग मला काही. डू व्हॉट एव्हर यू वॉन्ट. ही सगळी मृण्मयी आता बस तुमचीच आहे. ती डोळे मिटून असं काहीतरी बोललेली. आर यू सिरियस? तू काय म्हणालीस आता हे? ए मृण्मयी. तिचं ते बोलणं ऐकून एक्सायटेड झालेला तो पुन्हा तिच्या चेहऱ्यासमोर जाऊन बसू पाहणार, तर तिनं आताही त्याच्याकडे लाजून पाठच केली. अरे यार, मग अशी का करतेस? माझ्याकडे बघणारही नाही आहेस का? त्याच्या प्रश्नावर तिनं तशीच पाठमोरी त्याला नकारार्थी मान हलवली. का? पण असं का? ए मृण्मयी यार, मला नाही माहीत. मला आज तुमच्याकडे पाहायचीही लाज वाटते. तिनं असं म्हणताच त्याने डोक्यावर हात मारून घेतला आणि हसला. तू ना खरंच वेडी आहेस. नवराच आहे ना मी तुझा. आता तर चांगले फ्रेंडही झालोय ना आपण. तरीही असं. बरं ठीक आहे, नको बघू. बघच आता मी काय करतो म्हणत त्याने तसंच तिच्या पाठीमागून आणखी जवळ येत तिला पकडलं आणि मिठीत घेतलं. आता कुठं जाशील? हा मृण्मयी. तिचे केस तिच्या एका बाजूला हळूच सारत तो म्हणाला. त्याच्या गरम श्वासाचा वाफारा तिच्या मानेवर आला आणि सोबतच त्याचे ओलसर ओठ तिच्या मानेवर फिरले तसे तिने घट्ट डोळे मिटून घेतले आणि तो शहाराही रोमात स्थिरावू दिला. पुढच्या क्षणाला तिच्या ब्लाऊजची मागची लेस त्याने ओढली आणि तो ढिल्ला झालेला ब्लाऊज बाजूला सारत तो तिच्या पाठीवर हळूवार किस करत होता. तशी ती शहारत होती. कितीतरी वेळ त्यांचा असा खेळ चाललेला. एक क्षणाला कधी दोघं एकमेकांच्या बाहुपाशात शिरले दोघांनाही समजलं नव्हतं. तिला कडल करत तो हळूहळू एक एक पायरी पुढं निघाला होता आणि तिला एक क्षणाला भीती वाटू लागली. एवढ्यात मध्येच ती त्याला हळूच म्हणाली, ऐका ना, मला भीती वाटते. डोंट वरी, मी आहे ना. आय विल नेवर हर्ट यू. जस्ट ट्रस्ट मी. तो म्हणाला आणि ते दोघंही त्या उत्कर्ष बिंदूकडे निघालेले. दोघंही आज पहिल्यांदा एकमेकांच्यात एकरूप होत होते. तीही त्याला प्रतिसाद देत होती आणि यामुळे तोही देहभान विसरून तिच्यावर प्रेम वर्षाव करत होता. त्याच्या श्वासात बस आज तिचंच नाव होतं. तिचीही काही वेगळी अवस्था नव्हती. मृण्मयी पहिल्यांदा कौस्तुभमय झालेली. दिवसामागून दिवस जात होते. कौस्तुभ आणि मृण्मयी आता अगदी नॉर्मली आयुष्य जगू लागलेले. घरातल्यांनाही दोघातील वागण्यावरून ते लक्षात येत होतं. सो सांगण्याची गरज नव्हती. शिवाय तिला ते हिप्नोसिसचं सेशन करायची गरज पडली नव्हती आणि तरीही तिनं त्याचं प्रेम मान्य केलेलं. यामुळे कौस्तुभ खुश होता. पण इकडं तिने अजूनही त्याला ती गोष्ट सांगितली नव्हती. सगळं छान चालू असताना आपणच सांगून मोठं संकट ओढवून घ्यायचा हा विचार तिला संभ्रमात टाकत होता. बरं, ती गोष्ट त्याला स्वतःहून सांगायची तरी कशी, तेही तिला समजत नव्हतं. ते 15-20 दिवस असे छान गेले. मृण्मयीला ती गोष्ट त्याला सांगितली नाहीये ही गोष्ट मात्र तिला आतून छळत असायची. शिवाय आता त्याच्या ऑफिसमध्ये जायलाही ती आजपासून सुरुवात करणार होती. सकाळची कामं आणि स्वयंपाक वगैरे करून ती मागून ऑफिसला जाणार होती. तो मात्र नेहमीसारखा सकाळीच ऑफिसला निघून गेलेला. तिने तिची कामं आवरली आणि 11च्या दरम्यान ऑफिसला जायला निघाली. आईंना तसं निघत असल्याचं सांगून ती अखेर घरातून बाहेर पडली. ते दोघांचा टिफिन घेऊनच. बाहेर येऊन ऑटो पकडायची होती. नेहमीच्या कॉर्नरला जिथं एक ऑटो थांबलेली असते तिथं येऊन ती पटकन येऊन ऑटोमध्ये बसली होती. एवढ्या त्याच ऑटोमध्ये पलीकडून येऊन एक व्यक्ती ऑटोमध्ये बसला. काका, परिहार चौकात घ्याल हा, ती म्हणाली. 1 मिनिट, मी पकडली आहे ऑटो. प्लीज वेस्ट एंड मॉलला घ्या तुम्ही. तो तिच्याकडे पाहत म्हणाला आणि पाहतच राहिला. मृण्मयी ही त्याला पाहून शॉक झालेली. तिला तर कल्पनाच नव्हती की तो व्यक्ती पुन्हा तिच्यासमोर असा अनपेक्षितपणे येऊन उभा राहील. तो दुर्वेश होता. तोच मुलगा ज्यानं तिच्यावर तो अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता. सॉरी, न्या तुम्ही यांना. तशी ती पटकन त्या ऑटोमधून उतरली. ए, तू शिप्रा आहेस ना? शिप्रा,
सॉरी हां म्हणत तो उतरला आणि तिच्याकडे आला. ती तर चालतच पुढे निघालेली, कारण तिला त्याचं तोंडही पाहायचं नव्हतं. बोलणं तर खूप दूरची गोष्ट होती, पण तो तिच्या मागोमाग आला, अगदी तिचा स्पीड पकडत. हे शिप्रा, तू इथं औंधमध्ये असतेस, मला वाटलंच नव्हतं तू कधी भेटशील. ओह, काय गोड दिसतेस. अगं थांब तर, बोल तर माझ्याशी. तो बोलतच तिच्या मागोमाग निघालेला, पण ती काही थांबायला तयार नव्हती. ती तशीच चालत पुढे निघाली होती. घाबरून म्हणताना त्याने तिला हात पकडून थांबवलं. माझा हात सोड प्लीज, माझ्या मागं यायची गरज नाही, कळलं ना. ती तशीच कशी तरी थरथरत म्हणाली आणि पुढं जाऊ लागली. अगं थांब तर. ओके सॉरी, मला माहिती आहे तुला माझा खूप राग आलाय, पण विसर ना सगळं. मी अजूनही माझी चूक सुधारू शकतो जर तू म्हणशील तर. काही गरज नाही, प्लीज तू जा, प्लीज. म्हणतच ती पुढे जाताना त्याला तिच्या गळ्यातलं ते मंगळसूत्र नेमकंच दिसलं. ओ, परिहार चौकात निघालीस का? बरं, म्हणजे लग्न केलेस वाटतं. तरीच एकदा तुझ्या नवऱ्याला भेटून सांगावं लागेल वाटतंय सगळं. असंच करतो की नाही मी बघच. तो तिला आता सरळ धमकावत होता. का माझ्या मागे लागलायस? काय बिघडवलंय मी तुझं? का त्रास देतोयस? ती आता रडवेली होऊन बोलू लागली. डोळ्यात टपोरे थेंब येऊन अडकलेले तिच्या, पण तरीही तिची दया त्याला काही येणार नव्हती. तो कपटी हसत होता. अजूनही तशीच आहेस तू रडकी. मला ना अशीच मुलगी हवी आहे शिप्रा डिअर. मी तरी काय करू? मला तू खरंच आवडतेस अजूनही. एवढ्यात मघाचा तो ऑटोवाला तिथं येऊन थांबला. काय रे, त्रास देतोयस का त्यांना? मॅडम बसा ऑटोमध्ये, मी सोडतो तुम्हाला. तो म्हणाला तशी ती पटकन ऑटोमध्ये बसली. थँक्यू काका, प्लीज परिहार चौकात घ्या. ऑटो पुढे निघत होती. एवढ्यात शिप्रा, लक्षात ठेव, माझ्यासारखं कोणी वाईट नाही आहे. आता भेटली आहेस तर सोडणार नाही मी तुला. नाही तुझ्या नवऱ्याला भेटलो आणि बोललो तर माझं नाव दुर्वेश नाही, मग तोच तुला सोडेल. काळजी करू नकोस, मग मी आहे हा तुला. ऑटोसोबत काही अंतर पुढे धावत तो तिला म्हणाला. मृण्मयीनं डोळे घट्ट मिटून घेतलेले. त्याच्या कानावर पडलेल्या शब्दांनी आता तर तिला प्रचंड टेन्शन वाटू लागलेलं. असं काही झालं तर तिच्या हसत्या खेळत्या आयुष्यात आग लागायला वेळ लागणार नव्हती. आता काही करून तो नालायक कौस्तुभपर्यंत पोहोचण्याआधी तिला हे कौस्तुभला सांगणं गरजेचं होतं. ती हे सगळं कसं सांगणार होती तिचं तिलाही माहीत नव्हतं. नाही, ते सगळं ऐकल्यावर कौस्तुभची काय रिॲक्शन असणार होती याची कल्पना तिला नव्हती. पण आजच्या घडलेल्या घटनेमुळे तिच्या मनात भीती दाटलेली आणि सोबतच डोळ्यातून अविरत पाणी वाहत होतं. आजचा पार्ट इथंच संपलेला आहे. भूतकाळाचे पडसाद अशा प्रकारे वर्तमान काळावर कधी ना कधीतरी पडतातच. बघूया मृण्मयी यातून बाहेर कशी पडते. कौस्तुभ काय रिॲक्ट करेल असं काही झालं तर. तुम्हाला काय वाटतं, कौस्तुभ काय रिॲक्ट करेल? आपल्या कॉमेंट्समधून नक्की कळवा. ऐकत रहा गुंतन्या आतुर फिरुनी. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा. थँक्यू सो मच.